टेस्टी शेंगदाण्याची चटणी बनवून तयार आहे। तर आजची रेसिपी शेंगदाणा चटणी आहे। सर्वात आधी 1 वाटी शेंगदाणे भाजून घेत आहे। लो टू मीडियम हीटवर शेंगदाणे भाजून घेत आहे। शेंगदाणे आता खरपूस भाजून तयार आहेत। शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात काढून घेते। त्यात 1 चमचा मिरची पावडर टाकते। ही मिरची पावडर जास्त तिखट नाही आहे। पाव चमचा मीठ टाकून मिक्सरमध्ये अर्धवट कुटून घेते। जाडसर शेंगदाण्याची चटणी वाटून घेतली आहे। आता चटणी कढईमध्ये गरम करून घेते। कढई तापत ठेवली आहे। त्याच्यात 1 चमचा तेल टाकते। कमी गॅसवरतीच ही चटणी भाजून घेते। मस्त अशी खुसखुशीत शेंगदाणा चटणी तयार आहे। ही चटणी खूप दिवस टिकते। जास्त साहित्याचा वापर न करता अगदी मोजक्याच साहित्यात ही चटणी तयार केली आहे। नॅचरल जी शेंगदाण्याची टेस्ट आहे ती या चटणीत आपल्याला अनुभवता येते। तुम्ही या पद्धतीने शेंगदाणा चटणी ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली ती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू। रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।